माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांच्या हस्ते भारत गौरव सर्वोच्च सन्मान पुरस्कार प्राप्त देवीदास शर्मा यांचा सत्कार। देवीदास शर्मा यांचे कार्य समाजाला दिशा देणारे माननीय आमदार नानाभाऊ कोकरे शहरातील सतीफैल परिसरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे सेवाभावी निस्वार्थ श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील 26 वर्षापासून भजनी मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थपणे मुख में हो राम नाम राम सेवा हात में हे ध्येय घेऊन वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात। त्यामध्ये फुटपाथवरील गोरगरीब लोकांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप, पक्ष्यांच्या उन्हाळ्यात दिवसा पाण्यासाठी होणारी भटकंती पाहता जलपात्र वाटप, सामान्य रुग्णालयात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान, दिवाळीला गोरगरीब लोकांना मिठाई व कपडे वाटप, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या, गुरुपौर्णिमा उत्सव, दत्त जयंती, रामनवमी, महाशिवरात्री असे अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात। या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असून देवीदास शर्मा यांना इंडियन एक्सलन्स अवॉर्ड, भारत गौरव सर्वोच्च सन्मान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार, महाराष्ट्र राज्य बहुजन रत्न पुरस्कार, नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025, विश्वकर्मा समाज महाराष्ट्र रत्न पुरस्कार, छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार, खामगाव अभिमान पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अनेक संस्था, मंडळे, राजकीय पदाधिकारी यांच्या वतीने सुद्धा देवीदास शर्मा यांचा सत्कार करण्यात आला। या सर्व कार्याची दखल घेत माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांच्या हस्ते देवीदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। उपस्थित मान्यवरांनी सुद्धा देवीदास शर्मा यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी आमदार नानाभाऊ कोकरे, सुरेश चोपडे, रामेश्वर घोंगे, सुपडसिंग खुर्दे, घुले सर आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी इंडिया न्यूज पल्स बुलढाणा।